जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज तुफान गर्दी दिसते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा. A speech by Bala Sahab Thackeray rendered by artificial intelligence for the current times. शिवसेनेने गेल्या 50 वर्षात किती सोसले हो. That was the highlight at the Shiv Sena's UBT's public meet in Nasik on Wednesday. शिवसेनेच्या विचाराने भारल्या गेल्या आहेत. The nearly 13-minute speech with a booming voice resembling that of Shiv Sena founder. अरे नाशिक म्हटल्यावर गर्दी उसळणारच. नाशिक आणि शिवसेनेचं एक नातं नाही म्हटलं तरी आहेच आणि ते राहणारच. ही लोकशाही आम्ही मान्य करणारच नाही. The AI-generated speech targeted Deputy Chief Minister Eknath Shinde. जे नामर्द डरपोक गेले ते गेले, अहो ते गद्दार गेले ते गेले. त्यांच्या स्वाभिमानाच्या गोवऱ्या सोनापुरात गेल्या. त्यांना पैसा, अडका, मंत्रिपदाच्या वतनदाऱ्या आज मिळाल्यात हो. पण इतिहासात तुमची नोंद फितूर आणि महाराष्ट्राचे गद्दार म्हणूनच राहणार. नरेंद्र मोदी म्हणतात तसं हे नातं नाही की. It did not spare the BJP either. कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे, ढोंग. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय, अरे देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला. 25 वर्षे आमचं एक नातं त्यांच्या बरोबर नक्कीच होतं. अर्थात हिंदुत्व म्हणून महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच ते वाढले. बरोबर ना? काय मग नातं तोडलं कोणी? सुनील भाऊ बागुल. The AI speech of Balasaheb Thackeray comes at a time when Uddhav Thackeray's rivals are using the Sena founder's old soundbites targeting Maharashtra Vikas Aghadi Alai Congress to mock the former chief minister. The ruling coalition Mahayuti, however, is not amused by the use of AI by the Sena UBT. बाला साहब हयात नहीं होने के बाद उनको उनकी स्पीच, उनका आवाज एआई के माध्यम से बनाकर अपनी जो पूरी इज्जत चली गई है महाराष्ट्र में, वो वापस लाने का प्रयास किया है. ना पार्टी के लिए वो अच्छा है एआई के माध्यम से बाला साहब की आवाज को इस प्रकार से प्रसारित करना, ना उनके पिता पुत्र के नाम से भी व्यक्तिगत रूप से देखेंगे तो भी ठीक नहीं है. मान्यवरांच्या खुर्चीच्या मागे The Sena UBT defended the use of AI. नरेंद्र मोदी जो देश के प्रधानमंत्री हैं वो बार बार एआई टेक्नोलॉजी के ऊपर बात करते हैं. अगर किसी ने ये टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया है तो उसमें गलत क्या है? कोई गलत नहीं है. बाला साहब ठाकरे कुछ बोल रहे हैं इस टेक्नोलॉजी से आकर और वो सच बोल रहे हैं. आप गद्दार को गद्दार नहीं कहेंगे तो क्या कहेंगे बाला साहब ठाकरे? अरे महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवलं. This is the first time the Sena founder's AI speech was used by his son's party to target his opponents. The party could use this strategy in future rallies as Uddhav Thackeray faces the most challenging phase of his political career so far. The Shiv Sena UBT is gearing up for the high-stakes BMC elections which might be held this year. If you like the video, do like, comment, share and subscribe.